आज नागपंचमीच्या निमित्ताने दिंडे आणि आमटी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. काय करायचं? हरभऱ्याची डाळ भिजवून घ्यायची एक अर्धा तास. मग त्याच्यानंतर ती कुकरमध्ये घ्यायची. कुकरमध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक चमचाभर तेल आणि एक चमचाभर हळद घालून घ्यायची. साधारण 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या ह्याच्या. 4 शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजते. मग 4 शिट्ट्या देऊन झाल्यानंतर मग ती चाळणीत काढून घ्यायची आणि त्याचं पाणी वेगळं करायचं. पाणी फेकून नाही द्यायचं, आपण त्याच्यामध्येच आमटी बनवायची आहे. नंतर ही डाळ एका पॅनमध्ये किंवा पातेलीमध्ये घेऊन जेवढी डाळ आहे तेवढाच गूळ घ्यायचा आणि मग बारीक गॅसवरती हे परतत राहायचं. साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात. हा गूळ गूळ जो आहे हा पूर्णपणे वितळून त्याचं पाणी तयार होऊन ती डाळीत मिक्स होऊन पूर्णपणे कोरडा व्हायला साधारण या प्रोसेसला 20 ते 25 मिनिटं लागतात. पण याच्यामध्ये गॅस मोठा करायचा नाही. मग नंतर पुरण यंत्रातून ही डाळ काढून घ्यायची. पुरण यंत्रातून काढून झाल्यानंतर वरून जायफळ घालून घ्यायचं. वरती जी जाडसर डाळ राहते ती तशीच ठेवायची आणि हे पुरण वेगळं करून घ्यायचं. मग कणिक मळून घ्यायचं. कणकेमध्ये मीठ घालून ज्याप्रमाणे आपण पोळ्यांची कणिक मळतो ना, अगदी सेम त्याचप्रमाणे आपल्याला कणिक मळून घ्यायची. याच्यामध्ये मैदा, रवा वगैरे काही वेगळं इन्ग्रेडियंट घालत बसायचं नाही. साधारण पोळ्यांचा गोळा मळतो त्याप्रमाणे मळायचा आणि एक 15 ते 20 मिनिटं झाकण लावून तो भिजवून ठेवायचा, म्हणजे छान तो भिजतो. आणि मग छोटी आपण पुरी जशी तयार करतो तशी पुरी लाटी तयार करून अगदी पुरी एवढीच पुरी तयार करून घ्यायची, थोडी मोठी. आणि मग त्याच्यामध्ये पुरण घालून घ्यायचं. पुरण घालून घेतल्यानंतर चारी बाजूनी ते दुमडून घ्यायचं. पुरण खूप जास्त घातलं तरी चालतं, कारण की हे फुटत वगैरे नाही आणि आपल्याला हे शिजवायचं, आपल्याला हे तळायचं नाहीये. त्यामुळे असं व्यवस्थित चारी बाजूनी ते आपण पॅक करून घ्यायचं. आणि हे आयताकृती मी तयार केले. बरेच जण गोलाकार पण असे दिंडे तयार करतात. हे असे मी आयताकृती तयार केलेले आहेत. मग एका चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये हे सगळे दिंडे घालून घ्यायचे आणि गरम पाण्याच्या पातेलीवरती ही चाळणी ठेवून साधारण 15 मिनिटं शिजू द्यायचं. आता आपण एकीकडे आमटी बनवून घेऊयात. ह्याच्यामध्ये आम्ही दाणे भिजवून ठेवले होते 1 तासाभरापूर्वी. थोडी चिंच भिजवून ठेवली होती आणि नारळाचे थोडेसे काप करून घेतलेले आहेत. आता हे जे वरती पुरण राहिलं होतं ते सगळं पुरण आपण काढून घ्यायचं, कारण की हे जाडसर पुरण आहे. याचीच आमटी आपल्याला करायची आहे. मग हे सगळं पुरण काढून घ्यायचं. तोपर्यंत आपल्या इकडे दिंडे तयार होतात आहेत, त्याच्याकडेही लक्ष द्यायचं. दिंडे बघायचं तयार झालेले आहेत. गॅस बंद करून ठेवायचा. आता एका पॅन मध्ये तेल घेतलं मी. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, कढीपत्ता हे सगळं घालून घ्यायचं, म्हणजे छान वास येतो त्याला. आणि मग त्याच्यानंतर हे आपण जे जाडसर पुरण काढलं होतं ते पुरण काढून जे पाणी निघालं होतं ते पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. वर थोडं पाणी घालून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये आपण जे भिजवलेले दाणे आहेत ते दाणे घालून घ्यायचे. नंतर चिंचेचं कोळ आहे तो चिंचेचा कोळ आणि नारळ हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. चिंचेचा कोळ बाजूला काढून घ्यायचा, थोडंसं फक्त मिक्स करून त्याचं पाणी घालून घ्यायचं फक्त. अशा पद्धतीने घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा. ह्याच्यामध्ये गोडा मसाला असेल तर अजूनच छान. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि उकळी येऊ द्यायची. उकळी आली की ऑटोमॅटिकच आमटी थोडीशी घट्ट होते आणि अप्रतिम लागते अगदी खायला. त्या पुरणामध्ये गुळ असल्यामुळे गुळाची किंवा साखरेची घालण्याची गरज पडत नाही. गुळचट आणि आंबट अशी आमटी खूपच सुंदर लागते. एकदा नक्की करून बघा. मग मी एका पॅन मध्ये थोडंसं तेल घातलं. आमच्यामध्ये कांदा घालत नाहीत नैवेद्यामध्ये, बऱ्याच ठिकाणी घालत नाहीत, त्यामुळे कांदा नाही घातला. पण जर कांदा घालत असाल तर कांदा जरी घातला तरी चालेल. मग याच्यामध्ये कढीपत्ता, मिरच्या, हळद, हिंग घालून बटाटा घालून घेतला. मग आता ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये आपण काहीच कांदा म्हणजे किंवा लसूण वगैरे घातलेला नाहीये, म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ, चवीप्रमाणे मीठ घालून खोबरं आणि कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे छान चव येते त्याला. मग अशा पद्धतीने बटाट्याची भाजी तयार केली. अशी दिंडे, आमटी आणि बटाट्याची भाजी खूप सुंदर लागते. काही ठिकाणी कापलं जात नाही, भाजलं जात नाही आणि लाटलंही जात नाही. त्यामुळे न लाटण्याच्या पद्धतीमुळे आपल्याला पुरणपोळी करता येत नाही. बरेच जण पुरणपोळी करतात, पण बरेच जणांना हे करता येत नाही म्हणून दिंडे बनवतात. म्हणून आजची रेसिपी मी खास दिंड्यांचीच बनवली होती. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिंड्यांवरती तूप घाला आणि खायला बसा.